सांग कधी कळणार तुला भाग 5. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. दोघांनीही कॉफी घेतली आणि सुशांत निघाला. खरं तर त्याला मनातून रियाला ह्या परिस्थितीत सोडून जावं वाटत नव्हतं, पण जास्त वेळ तो थांबूही शकत नव्हता. चलो रिया. राज, बाय, मी निघतो आता. रिया, काळजी घे आणि काहीही गरज पडली तर मला कॉल कर. आय विल बी देअर, असं म्हणून तो निघाला. काय दीदी, किती कूल आहे ना सुशांत. मला तर तो बास वाटलाच नाही. मला वाटलं की हा फ्रेंड आहे तुझा. ह्याला काय सांगू की कसा आहे तो, रिया मनातच म्हणाली. ती राजला फक्त हो म्हणाली. दीदी, तू आराम कर आता, मी बाहेर आहे. राज निघून गेल्यावर रिया सुशांतच्याच विचारात हरवून गेली. किती छान आहे ना सुशांत, किती केअरिंग आहे. मी उगाच त्याला वाईट समजत होते. इतका पण वाईट नाही आहे तो. फक्त काही सेकंद त्याने पकडलेला हात असं का वाटलं की हा हात कधीच सोडू नये. इतका आश्वासक आजपर्यंत कोणीच कसं वाटलं नाही. कुठल्याही औषधीपेक्षा मला सुशांतच्या येण्याने जास्त बरं वाटतंय. का असं वाटत होतं की नको जायला ह्याने, निदान ह्या क्षणी तरी हा इथेच असावा, असं मला का वाटतं कुणास ठाऊक. आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही. ह्याचा इतका राग आणि इतकी ओढ का वाटावी, असे असंख्य प्रश्न रियाच्या मनात येत होते. पण गोळ्यांचा परिणाम आणि अशक्तपणा ह्यामुळे तिला झोप लागली. सुशांत घरी आला. त्याला खूप फ्रेश वाटत होतं. मनावरचा खूप मोठा ताण हलका झाल्यासारखा वाटत होता. रियाला भेटून त्याला खूप छान वाटत होतं. रिया किती निरागस आहे ना. तिने कालचा काहीच राग मनात ठेवला नाही. तिला हवं असतं तर तिने तिच्या घरी माझा अपमानही केला असता. पण नाही, रिया खरंच इतर मुलींसारखी नाही आहे. ती वेगळीच आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी. कुछ तो अलग बात है बंदे में. सुशांत, काय रे, आज बराच फ्रेश दिसतो. काही विशेष? अगं काही नाही, आज पहिल्यांदा केलेल्या चुकीची माफी मागून आलोय. बापरे, चक्क तू चुकलास आणि त्याची तू माफी मागितलीस. ग्रेट. म्हणजे नक्कीच कोणीतरी स्पेशल असणार. स्पेशल वगैरे काही नाही गं, माझी चूक झाली. मी माफी मागितली, दॅट्स इट. आता आईने आणखी काही विचारायचे आत त्याने लगेच विषय बदलला. मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे, आलोच. सुशांतची आई सुशांतला असं खूप दिवसांनी फ्रेश पाहत होती. तिला खूप आनंद झाला. चला, म्हणजे आता सुशांत माणसात येतोय. सकाळी सुशांत उठला आणि आवरून ऑफिसला जायला निघाला. तितक्यात त्याला रियाची आठवण आली. आज कशी असेल रियाची तब्येत, कालच करतो तिला, असं म्हणून त्याने रियाला कॉल केला. पण तिने रिसीव्ह नाही केला. रिया बरी तर असेल ना, की तिचा ताप कमीच झाला नाही. फोन का नसेल उचलत, काय करावं. मी कॉल राजचा नंबर घ्यायला हवा होता. आता जावं का तिच्याकडे, पण ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ती पण नाही पोस्टपोन करता येणार. एक काम करतो, आधी ऑफिसला जातो, मीटिंग अटेंड करून मग तिला भेटायला जातो. तोपर्यंत बघू कॉलबॅक आला तर. सुशांत तसा खूप प्रोफेशनल होता. तो आपल्या कामाचे आड काहीही येऊ देत नव्हता. पण रियाचा अजून फोन आला नाही म्हणून त्याला काळजी वाटत होती. त्याने मीटिंग सक्सेसफुली हँडल केली आणि बाहेर आला. सुदेश लगेच त्याच्या मागे आला. कॉंग्रॅट्स सुशांत, वेल डन. नेहमीसारखाच मस्त प्रेझेंटेशन दिलं तू. पण तुला काय झालं, इतका का अस्वस्थ दिसतोय तू. इज एव्हरीथिंग ऑल राईट? कसलं टेन्शन आहे का? अरे काही नाही, आय एम ऑल राईट. थोडं मीटिंगचंच टेन्शन होतं, सुशांत म्हणाला. हो का, तुला कधीपासून मीटिंगचं टेन्शन यायला लागलं? खरं खरं सांग, काय झालं? अरे सुदेश, खरंच काही नाही झालं. आणि तू इथे काय टाइमपास करतोय? तुला काम नाही आहे का तुझे? बरं, नसेल सांगायचं तर नकोच सांगू, जातोय मी, सुदेश म्हणाला. इतक्यात सुशांतचा फोन वाजला आणि त्याचा चेहरा एकदम आनंदी झाला. काय रे, कोणाचा फोन आहे? सुदेश म्हणाला. तू अजून इथेच? आता माझा प्रत्येक कॉल सांगू का तुला? बरं जातोय, नको सांगू. हॅलो. हं रिया, कशी आहेस? तू फोन का नाही उचलला? तब्येत ठीक आहे ना? बरं वाटतंय ना तुला? सर, आय एम फीलिंग ॲब्सोल्युटली फाईन टुडे. फक्त थोडा वीकनेस आहे. मी येईल उद्या ऑफिसला, चालेल ना? अगं ठीक आहे, तुला बरं वाटेल तेव्हा तू ये आणि काळजी घे.
चल भेटूया उद्या, बाय. रियाला बोलून सुशांतची काळजी एकदम कमी झाली. त्याहीपेक्षा उद्यापासून ती ऑफिसला येणार आहे हे ऐकून आणि तो निश्चित होऊन कामाला लागला. रियाला सुशांतने फोन केल्याचं थोडं नवलच वाटलं, पण आजकाल सुशांतचं वागणंच बदललं होतं आणि तिला ते निश्चितच सुखवणारं होतं. रियाला आज फ्रेश वाटत होतं. थोडासा अशक्तपणा होता, पण गेल्या 2 दिवसांपेक्षा आज खूप बरं वाटत होतं आणि सुशांतचा फोन आल्यापासून तर आणखीनच बरं वाटत होतं तिला. ती ऑफिसला निघणार इतक्यात राज आला. मी सोडणार आज ऑफिसला तुला. अरे मी जाऊ शकते. हो, आजच बरं वाटतंय ना. खरं तर तू आज जायलाच नको आहे ऑफिसला, पण तू काही कोणाचं ऐकणार नाही. ते काही नाही आणि मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. पण येताना परत प्रॉब्लेम येतो रे. तुझा क्लास असतो आणि तिकडून लवकर काही मिळत नाही. मग सुशांत सोडेल ना. व्हॉट यू मीन? सुशांत सोडेल? तो का सोडेल? रिया म्हणाली. आता ते तुलाच माहिती. बरं, जास्त डोकं नको लावू. चल सोड मला पटकन. राजने रियाला ऑफिसला सोडलं. त्यांना ऑफिसच्या खाली सुशांत भेटला. काय रिया, कशी आहेस? ठीक आहे सर. काय म्हणतं राज इकडे? काय कसा काय? दीदीला सोडायला आलो होतो. हां, हे मात्र बरं केलं तू. चला मला उशीर होतोय, मी निघतो, असं म्हणून राज निघाला. चल रिया, जायचं ना ऑफिसमध्ये? हो चला. दोघेही जण ऑफिसमध्ये गेले. त्या दोघांना ऑफिसमध्ये सोबत येताना सुदेशने पाहिलं. तो लगेचच सुशांतच्या मागे त्याच्या कॅबिनमध्ये गेला. काय रे, तू काही पिकअप ड्रॉप फॅसिलिटी चालू केली आहे का? मला माहिती आहे तू परवा तिला सोडायला गेला होता. आज सोबत घेऊन आला. म्हणजे नक्की चाललंय काय तुझं? हे बघ, परवा तिच्याकडे गाडी नव्हती आणि इतक्या उशिरा ती कशी जाणार, म्हणून मी तिला ड्रॉप केलं, दॅट्स इट. आणि आता मी तिला काही घ्यायला वगैरे नव्हतो गेलो. ती खाली भेटली मला. झालं? आता करू का मी माझे काम, की अजून काही प्रश्न बाकी आहेत तुझे? मी बघतो तुला नंतर, पण कुछ तो गडबड है बॉस. जाऊ द्या, हा काही सांगणार नाही. सुदेश मनातच म्हणाला. आपण आपलं काम करू. रियाची सुशांत आज सकाळपासून बरीच काळजी घेत होता. तिला 2-3दा त्याने कालही केला आणि तिला आज कामही तसं कमीच दिलं. रियाला अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्यामुळे थोडं भारी वाटत होतं. लंच ब्रेक झाला. रियाला काही खाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण प्रीती तिला खूप आग्रह करत होती जेवणासाठी. पण रिया काही तिचं ऐकत नव्हती. तितक्यात सुशांत तिथे आला. काय प्रीती, काय टाइमपास लावला आहे? पटकन लंच करून कामाला लागा. सर, मी किती वेळचं हेच सांगते रियाला, पटकन जेवून घेऊया, पण ही माझं अजिबात ऐकत नाही आहे. रिया, जेवायचं नाही? माझी खरंच अजिबात जेवणाची इच्छाच नाही आहे. प्रीती प्लीज तू जा. काय इच्छा नाही आहे? पटकन जेवून घे आणि हा पूर्ण टिफिन संपल्याशिवाय कॅन्टीनमधून बाहेर यायचं नाही, कळलं? ऐकणार ना बॉसची ऑर्डर की नाही? सर, पण रिया बोलतच होती, पण तिला मध्येच थांबवत सुशांत म्हणाला. रिया, मला कारण न दिलेली आवडत नाही. रियाचा चेहराच पडला. प्रीतीला तिची ही परिस्थिती पाहून खूप हसायला आलं. पण ती कंट्रोल करून म्हणाली, जेवायचं ना रिया मग? रियाला खरं तर प्रीतीचा ह्या क्षणी राग येत होता. ती म्हणाली, चल एकदाचं घेऊ जेवून. त्या लंच करायला बसल्या तेव्हा प्रीतीने सगळ्यांना तो किस्सा सांगितला की रियाला सुशांतने कशी जेवायची पण ऑर्डरच दिली. त्यावर दिलीप म्हणाला, एकंदरीत म्हणजे तुमच्या बॉसला काळजी आहे तुमची. प्रीती त्याला म्हणाली, उगाचच ऑफिसमधल्या सगळ्या मुलींचं क्रश नाही आहे तो. तो आहेच मुळात भारी. हे बघ प्रीती, इतकं कौतुक नको करू. त्याचा जमदग्नी केव्हाही भडकू शकतो हे तुलाही माहीत आहे. तेही खरंच आहे म्हणा, प्रीती म्हणाली. त्यांनी अशाच गप्पा करत जेवण संपवलं आणि सगळे आपल्या कामाला लागले. ऑफिस सुटलं. रिया निघणार इतक्यात तिला सुशांतने आवाज दिला. रिया, कशी जाणार आहे? राज आलाय का घ्यायला? नाही, त्याचा क्लास असतो. तो नाही येणार, मी जाईन. अगं थांब, मी पण निघतोच आहे. आय विल ड्रॉप यू. रियाला माहिती होतं इथे नाही म्हणून काहीच उपयोग नव्हता. ती सुशांतसोबत निघाली. आज मात्र सुशांतने एसी अजिबात लावला नाही. रियाला सुशांतच्या ह्याच छोट्या छोट्या गोष्टी फार आवडत होत्या. नकळत घेतली जाणारी काळजी,
कुठेतरी तिच्या मनाला स्पर्शून जात होती. सुशांत खरंच फणस आहे, फक्त बाहेरून काटेरी दिसतो, ती मनातच म्हणाली. इतक्यात सुशांतचा फोन वाजला. तो फक्त आलोच म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. मग रियाला म्हणाला, रिया सॉरी, पण तुला आधी न सोडता आपल्याला माझ्या घरी जावं लागणार आहे. चालेल ना? थोडंसं अर्जंट आहे. सो इट्स ओके सर. हवं तर तुम्ही मला इथेच सोडा. मी इथून इझिली जाऊ शकते आणि आता फारसा उशीरही नाही झाला. उलट आपण आज फार लवकर निघालो. मी जाईल. रिया म्हणाली, नाही गं, फक्त 10 मिनिटाचंच काम आहे. तुला फक्त उशीर होणार नाही ना ते सांग. नाही, उशीर तर नाही होणार, पण चल मग आता पण काही नाही, असं म्हणून त्याने गाडी त्याच्या घराकडे वळवली आणि ते सुशांतच्या घरासमोर पोहोचले. तो पटकन गाडीतून उतरला आणि म्हणाला, सॉरी आई, मी सकाळी तुला चावी द्यायलाच विसरलो. जास्त वेळ थांबावं नाही लागलं ना तुला? नाही रे, मी आले आणि लगेचच तुला कॉल केला, त्याची आई म्हणाली आणि लगेचच त्याने लॉक उघडले. रिया हे गाडीतून पाहतच होती. इतक्यात सुशांतने तिला आवाज दिला, रिया कम हेअर. रिया आतमध्ये गेली. रिया मीट माय मॉम. माझी आई एक NGO चालवते आणि आई ही रिया आता जॉईन झाली आहे ऑफिसमध्ये. माझी टीम मेंबर आहे. दोघींनीही एकमेकांकडे पाहून स्मित हास्य केले. अगं उभी का, बस ना. त्यांनी तिला बसावयास सांगितले आणि त्या दोघींचं बोलणं चालू झालं. सुशांत, बास ना तुझा. फार ओरडत असेल ना. तू लक्ष नको देत जाऊ हं, तो तसाच आहे, सुशांतची आई तिला म्हणाली. रियाला त्यांना काय बोलावं कळतच नव्हतं. ती फक्त हो म्हणाली. अगं ये रिया, हो काय म्हणते? रागावतो का मी तुला? आता रियाची चांगलीच पंचाईत झाली होती आणि ते दोघंही तिच्याकडे बघून हसू लागले. रिलॅक्स रिया. अरे चेहरा बघ तिचा. काय सर, तुम्ही पण ना. मग रियाचे आणि सुशांतच्या आईच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. तिला त्यांचं काम खूप आवडलं. रिया मध्येच त्यांना म्हणाली, बापरे, बराच उशीर झाला, मला निघायला हवं. आई वाट बघत असेल. हो चालेल, खूप छान वाटलं तुला भेटून, ये परत नक्की. त्याची आई म्हणाली. हो येईल, रिया म्हणाली आणि रिया निघाली. सुशांत पण तिला सोडायला निघाला.